ज्येष्ठ नागरिकांना आरोग्य योजनांचा आता थेट लाभ घेता येणार आहे। कोणतीही अट न लावता या योजनेचा लाभ त्यांना आता मिळणार आहे। ज्येष्ठ नागरिकांसाठी सामाजिक आर्थिक अशी कोणतीही अट आता नसेल आणि त्यामुळे या विविध योजनांचा त्यांना थेट लाभ घेता येणार आहे। आयुष्मान योजनेअंतर्गत सरकारनं हा महत्त्वाचा निर्णय घेतलाय। तुम्ही जर ज्येष्ठ नागरिक असाल तर तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे। कारण काय की तुम्हाला दवाखान्याला खर्च येत असेल, तुम्हाला खरंच पेन्शनची गरज असेल तर तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचा हा व्हिडिओ होणार आहे। तुमच्या घरामध्ये कोणतीही व्यक्ती असो आणि ते ज्येष्ठ नागरिक असेल, तुमची आजी असेल, आजोबा असेल, तर तुमच्यासाठी अतिशय या ठिकाणी महत्त्वाचा व्हिडिओ होणार आहे। तर आता बघा, पाहिलं तर ज्येष्ठ नागरिकांसाठी सर्वात मोठी योजना या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून, महाराष्ट्र सरकारच्या आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी देण्यात आलेली आहे। ती म्हणजे पाहिलं तर विविध योजनेचा थेट तुमच्या खात्यामध्ये या ठिकाणी तुम्हाला योजनेचा लाभ या ठिकाणी घेता येणार आहे। सगळ्यात महत्त्वाची योजना म्हणजे आयुष्यमान योजनेअंतर्गत सरकारनं सगळ्यात महत्त्वाचा निर्णय घेतलाय। ज्या ज्येष्ठ नागरिकांसाठी आता सरकारच्या माध्यमातून सर्वात मोठी खुशखबर या ठिकाणी देण्यात आलाय। हो, तुम्ही जर घरामध्ये कोणतीही वयस्कर व्यक्ती असेल तर तुमच्यासाठी अत्यंत खुशखबर या ठिकाणी घेऊन आले। कारण की गेल्या कित्येक वर्षापासून वयस्कर व्यक्ती असा विचार करत होती की आम्हाला पेन्शन सुरू व्हावी। अखेर आता महाराष्ट्र सरकार आणि केंद्र सरकार या दोन्ही सरकारच्या माध्यमातून निधीला आता या ठिकाणी मंजुरी देखील मिळाली आहे। आणि आज या ठिकाणी राज्य सरकारच्या माध्यमातून महत्त्वाचे 5 निर्णय सुद्धा या ठिकाणी घेण्यात आले। हो, तुम्ही बरोबर ऐकलं। आणि मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये आपल्या राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून महत्त्वाचा निर्णय सुद्धा या ठिकाणी घेण्यात आलेला आहे। आता या बैठकीमध्ये केंद्र सरकार पण उपस्थित होते। आता सगळ्यात महत्त्वाचं पाहायला गेलं तर तुमच्या घरामध्ये वयस्कर आजी असेल, वयस्कर आजोबा असतील, तर या दोन्ही आजी आजोबांना जर तुम्हाला पेन्शनचा लाभ द्यायचा असेल तर तुमच्यासाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे। बघा, येत्या काही दिवसांमध्ये तुम्हाला पेन्शनचा लाभ सुद्धा या ठिकाणी घेता येणार आहे। आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या सर्व योजनेसाठी तुम्हाला कागदपत्र कोणकोणते लागणार आहेत, त्याच्यानंतर अटी आणि शर्ती काय आहेत, याचा शेवटपर्यंत या ठिकाणी व्हिडिओ तुम्हाला पाहण्याचं गरजेचं आहे। नाहीतर तुम्ही अर्धवट व्हिडिओ सोडून गेला तर तुम्हाला संपूर्ण माहिती समजणार नाही। त्यामुळे शेवटपर्यंत व्हिडिओ पाहण्याचा तुम्ही नक्की प्रयत्न करा। आणि हा जर व्हिडिओ आवडला तर आपलं जे काही भरारी प्राईम युट्यूब चॅनल आहे त्या भरारी प्राईम युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। असंच तुम्हाला पेन्शन असेल, पीएम किसान योजना असेल, नमो शेतकरी योजना असेल, सर्व जे काही गव्हर्नमेंटच्या योजना आहेत हे आपल्या भरारी प्राईम युट्यूब चॅनलवर घेऊन येत असतो। त्यामुळे चॅनलला तुम्ही नक्की सबस्क्राईब करून ठेवा। चला तर आता सुरू करूया। जे काही वयस्कर नागरिक आहेत आणि जे काही ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांना पेन्शन असेल, नंतर दवाखान्याचा खर्च असेल आणि जे काही गोळ्या औषधाचा खर्च असेल ते कशा माध्यमातून महाराष्ट्र सरकार आणि केंद्र सरकार तुम्हाला या ठिकाणी दिलं जाणार आहे याची सविस्तर माहिती या ठिकाणी तुम्हाला समजावून सांगणार आहे। आत्ताच एक ठिकाणी मुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्रिमंडळाची एक बैठक पार पडली आणि या बैठकीमध्ये महत्त्वाचे एक 5 ऐतिहासिक घोषणा देखील या ठिकाणी महाराष्ट्र सरकार आणि केंद्र सरकारने या ठिकाणी घेण्यात आलेला आहे। आता जर तुमच्या घरामध्ये कोणत्याही व्यक्तीचं 60 वर्ष वय पूर्ण झाले असेल तर अशांना आता पेन्शन योजना या ठिकाणी सुरू करण्यात येणार आहे। हो, तुम्ही बरोबर ऐकले। तुम्ही अगदी बघा, सगळ्यात महत्त्वाचं आणखीन देखील मोठ्या योजना या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी सुरू करण्यात आले। त्यासोबतच तुम्हाला या योजनेचा लाभ कसा मिळेल त्याची सविस्तर माहिती आपण एका मिनिटामध्ये जाणून घेऊयात। तर तुमच्या घरामध्ये आजी असेल, आजोबा असेल, मावशी असेल, काका असेल, काकी असेल, कोणतीही वयस्कर व्यक्ती असेल तर त्यांच्यासाठी अत्यंत खुशखबर या ठिकाणी आली म्हणायला असं या ठिकाणी काहीच हरकत या ठिकाणी पडणार नाही। बघा, कोणते वयस्कर आजी आजोबा असू दे, ज्येष्ठ नागरिक असू दे, तर त्यांचं पाहायला गेलं तर आता भरपूर त्यांना बीपीचा त्रास असेल, आरोग्यविषयक कोणतेही तक्रारी, दवाखान्याचा खर्च, गोळ्या औषधाचा खर्च, या ठिकाणी त्यांचं वाढतं वय असल्यामुळं या ठिकाणी भरपूर खर्च या ठिकाणी आपल्या कुटुंबावर ताण पडत असतो। तर हा सर्वात महत्त्वाचा या ठिकाणी सरकारने देखील माहिती जाणून घेतलेली आहे। त्यामुळे आता आतापर्यंतच्या इतिहासामध्ये कधी अशा या योजना सरकारच्या माध्यमातून सुरू झालेल्या नव्हत्या, परंतु आता डायरेक्ट राज्य सरकारच्या माध्यमातून हा निर्णय घेतलेला आहे। तुमच्या घरावरती म्हणजे वयस्कर लोकांचा वाढलेला खर्च सर्व लक्षात घेऊन सरकारच्या माध्यमातून सर्वात मोठा निर्णय या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून घेण्यात आलेला आहे। आता वाढत्या वयानुसार शरीराची होणारी झीज, त्यामुळे उद्भवणारे आजार सर्वांनी लक्षात घेऊन अनेक ज्येष्ठ नागरिकांना या ठिकाणी वारंवार आर्थिक अडचणीला देखील या ठिकाणी सामोरं जावं लागतं। आणि याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री साहेब म्हणजे आपले देवेंद्र फडणवीस साहेब यांनी या ठिकाणी एक GR देखील काढलेला आहे आणि तो GR मंजूर देखील केलेला आहे। आणि येत्या काही दिवसांमध्ये तुम्हाला ज्येष्ठ नागरिकांना या महाराष्ट्र राज्यामध्ये सन्मानाने जगावे ही विशेष तरतूद या ठिकाणी सध्या देखील करण्यात आलेला आहे। आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बघा, पहिला आणि मोठा दिलासादायक निर्णय म्हणजे सरकारच्या माध्यमातून घेण्यात आलाय तो म्हणजे साधा तुम्हाला ताप आला असेल, सर्दी आला असेल किंवा खोकला आला असेल
तर त्यापासून तुम्हाला 5 लाखापर्यंतचा कोणताही मोठा वैद्यकीय खर्च या ठिकाणी तुम्हाला सरकार करणार आहे. तुम्हाला 1 रुपया सुद्धा खर्च करण्याची गरज पडणार नाही. अगदी 5 लाख रुपये पर्यंत सरकारच्या माध्यमातून अगदी मोफत तुम्हाला फ्री मध्ये या ठिकाणी तुम्हाला खर्च मिळणार आहे. आता फ्री मध्ये मिळण्यापेक्षा आता सगळ्यात महत्त्वाचं तर ज्येष्ठ नागरिकांना तर हे लाभ मिळणारच आहे, परंतु सरकारच्या माध्यमातून हा निर्णय असा देखील जाहीर करण्यात आला आहे, म्हणजे तुमचे आजी असेल, आजोबा असेल किंवा तुमचे नातेवाईक असतील, तर याचाच अर्थ की ज्यांचे ज्येष्ठ नागरिक आहेत तर त्यांना उपचारासाठी कोणाकडे हात पसरण्याची तुम्हाला गरज भासणार नाही. विशेष म्हणजे त्यांना बीपी असेल, नंतर शुगर असेल, अशा वेगवेगळ्या आजारांच्या गोळ्या असेल तुम्हाला वारंवार विकत घ्यावी लागत असतील, तर तुम्हाला आता या 5 दिवसाच्या निर्णयानंतर सरकारी दवाखान्यामध्ये तुम्हाला मोफत गोळ्या देखील मिळायला सुरुवात होणार आहे. आता बघा, केंद्र सरकार आणि राज्य सरकार दोन्ही सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी योजनेला मंजुरी सुद्धा या ठिकाणी देण्यात आलेला आहे. आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे ही अतिशय महत्वाची माहिती आहे आणि अशीच माहिती तुम्हाला घेऊन येत असतो. त्यामुळे जर व्हिडिओ जर पहिल्यांदाच बघत असेल चॅनलवर येऊन, तर असंच तुम्हाला पीएम किसान योजना असेल, नमो शेतकरी योजना असेल, नंतर शेतकरी ह्या योजना झाल्या, नंतर ज्येष्ठ नागरिक योजना असेल, नंतर वृद्ध योजना असेल, संजय गांधी निराधार योजना असेल, अशा कोणत्याही योजनेची माहिती या ठिकाणी आपल्याला भरारी प्राईम युट्यूब चॅनलवरती आपण घेऊन येत असतो. त्यामुळे जर तुम्ही चॅनलवर तर पहिल्यांदाच आला असाल तर पुन्हा ही माहिती पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून जे बेल आयकॉनचं बटन आहे त्या बेल आयकॉनचं बटन दाबायला तुम्ही विसरू नका. आता बघा, सगळ्यात महत्वाचं, जर तुमचं वय 60 वर्ष पूर्ण आहे तर अशा राज्यातील सुमारे 93 लाख पेक्षा जास्त नागरिकांना या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून दिलासा देण्यात आलेला आहे. आता सुमारे 93 लाखांपेक्षा जास्त नागरिक आहेत, तर येत्या 15 ते 5 दिवसानंतर तुम्हाला या योजनेचा लाभ या ठिकाणी घेता येणार आहे, अशी माहिती सुद्धा सरकारने अधिकृत या ठिकाणी स्वतः सांगितलेलं आहे. सगळ्यात महत्वाचं मात्र एकूण ज्येष्ठापैकी आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये टोटल 50 लाख लोक या ठिकाणी ज्येष्ठ नागरिक आहेत. तुम्ही बरोबर ऐकलं, तर 50 लाख या ठिकाणी लाभार्थीला संपूर्ण ज्येष्ठांना या ठिकाणी लाभ दिला जाणार नाही. त्यामध्ये सरकारने काही तांत्रिक अटी आणि काही नियम सुद्धा या ठिकाणी ठेवण्यात आले आहेत. आता बघा, सगळ्यात महत्वाचं म्हणजे लिमिटेड लोकांची जे लाभार्थीची या ठिकाणी निवड केली जाणार असून हा लाभ तुम्हाला कोणकोणत्या लोकांना मिळणार, कोणकोणत्या ज्येष्ठ नागरिकांना मिळणार आहे, याची सविस्तर माहिती सुद्धा तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे. आता तुम्हाला सर्वांना आस लागली असेल की ही योजना नेमकी कोणासाठी आहे. बघा, आता सर्वांनी सविस्तर शेवटपर्यंत व्हिडिओ पाहण्याचा तुम्ही नक्की प्रयत्न करा. कारण काय की तुम्ही अर्धवट व्हिडिओ बघितला आणि तुम्हाला शेवटपर्यंत जी काही माहिती अर्धवट माहिती समजली आणि तुम्ही कोणाला तर अर्धवट माहिती विचारली तर तुम्हाला संपूर्ण माहिती मिळणार नाही. त्याच्यासाठी तुम्हाला शेवटपर्यंत व्हिडिओ पाहण्यासाठी अतिशय गरजेचं आहे. त्यामुळे संपूर्ण माहिती घेऊनच या ठिकाणी संपूर्ण योजनेची माहिती घ्या. बघा, आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे जे 50 लाख नागरिक आहेत, तर आता 50 लाख ज्येष्ठ नागरिकांची या ठिकाणी निवड करण्यात येणार नाही, अशी माहिती सुद्धा या ठिकाणी सांगण्यात आली आहे. आता घरातील प्रत्येक कुटुंबासाठी या ठिकाणी तुमच्या घरामध्ये जर एखादी वयस्कर व्यक्ती असेल, आजी असेल, आजोबा असेल, की तुम्ही स्वतःही आजी आजोबा असाल आणि हा व्हिडिओ पाहत असाल, तर तुमच्यासाठी मोठी खुशखबरी या ठिकाणी मानावं लागेल. कारण हा निर्णय केवळ आरोग्यापुरताच मर्यादित राहिला नसून तो पेन्शनच्या बाबतीत सुद्धा एक मोठी क्रांती या ठिकाणी घेऊन आलेला आहे. सरकारने या संदर्भात नवीन नियमावली सुद्धा या ठिकाणी जाहीर केलेली असून जे नागरिक या निकषामध्ये बसणार आहेत तर त्यांना येत्या काही दिवसामध्ये या योजनेचा फायदा तुम्हाला नक्की होणार आहे, ज्यामुळे समाजात मोठमोठी उत्सुकता देखील निर्माण होईल. त्यामुळे आता सरकारने नवीन योजना सुरू केल्याचं आपल्याला पाहायला मिळते. दुसरा महत्वाचा, सर्वात महत्वाचा निर्णय आणि आनंदाचा निर्णय म्हणजे सरकारच्या माध्यमातून जाहीर करण्यात आलाय, तो म्हणजे ज्येष्ठ नागरिकांना आता तुम्हाला पाहायला गेलं तर जो खर्च आहे ज्येष्ठ नागरिकांचा खर्च आहे, तो ज्येष्ठ नागरिकांचा खर्च सुद्धा सरकारने देण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्यानंतर ज्येष्ठ नागरिकांची पेन्शन सुद्धा देण्याची या ठिकाणी अधिकृत मान्यता या ठिकाणी देण्यात आलेली आहे. बघा, आता ज्या नागरिक योजनेची तुम्ही प्रतीक्षा करत होता ती म्हणजे पेन्शन योजना. आता सरकारने पेन्शन योजना सुद्धा या ठिकाणी सुरू केलेली आहे. त्यासाठी तुम्हाला कोणकोणती कागदपत्रे लागणार आहेत ते देखील मी व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहण्याचा नक्की प्रयत्न करा. आता बघा, ज्येष्ठ नागरिकांत आता ज्येष्ठ नागरिक या पेन्शनसाठी सातत्याने तुम्ही पाठपुरावा करत होता. मुख्यमंत्री आज पेन्शन देतील, उद्या पेन्शन देतील. ज्यांना पेन्शन चालू आहे त्यांना वाटत होते की पेन्शन या ठिकाणी कधी वाढ मिळणार, पेन्शन देखील ज्यांची चालू आहे त्यांना पेन्शन देखील या ठिकाणी वाढ मिळणार आहे, अशी माहिती सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी सांगण्यात आली आहे. आणि दर महिन्याला तुम्हाला आता ज्येष्ठ नागरिकांना पेन्शन कशी मिळणार आहे आणि येत्या 15 दिवसावर तुमच्या उतरत्या वयावरील खर्चाची काही मोठी चिंता होती त्या ठिकाणी तुमची कायमचीच मिटणार आहे. बघा, आज सगळं आता तुम्हाला वाटत असेल की काहीच्या ठिकाणी तुम्हाला महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून, केंद्र सरकारच्या माध्यमातून हा निर्णय तर घेतलाच आहे, त्यासोबतच तुम्हाला सर्वात महत्वाचं म्हणजे कोणकोणत्या नागरिकांना याचा लाभ मिळणार आहे
त्यासाठी तुम्हाला कोणकोणती कागदपत्र लागणार आहेत सर्व काही सविस्तरपणे अगदी 1 मिनिटाच्या आतमध्ये आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. थोडासा व्हिडिओ मोठा होत असला तरी तर या सर्व योजनेचा उल्लेख तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. अत्यंत महत्वाची बातमी या ठिकाणी महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून या ठिकाणी देण्यात आलेला आहे. आता अत्यंत महत्वाचं म्हणजे 4500 पेन्शन घोषणेमुळे मी तुम्हाला महिन्याला 4500 रुपये मिळणार आहेत आणि राज्यातील ज्येष्ठ नागरिकांमध्ये याच्यामुळे आनंदाचं वातावरण देखील असणार आहे. आता सगळ्यात महत्वाचं जे काही शंका होत्या त्या सर्वांना आता पूर्ण विराम मिळाला आहे. आता याच व्यतिरिक्त तुम्हाला अजून देखील मोठे आणि महत्वाचे निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये या ठिकाणी घेतल्याचं आपल्याला लक्षात येते. तुम्हाला जर दैनंदिन आयुष्यात मोठे बदल घडवून आणणार आहे तर या निर्णयाची सविस्तर अंमलबजावणी नेमकी कशी होणार हे देखील पाहणं अतिशय गरजेचं आहे. बघा, तुमच्या घरामध्ये आजी असेल, आजोबा असेल, काका असेल, मावशी असेल, कोणतेही वयस्कर व्यक्ती असेल तर तुमच्यासाठी महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून हे महत्वाचे निर्णय सुद्धा या ठिकाणी घेण्यात आलेले आहेत. आता गेल्या अनेक दिवसापासून जे काही रखडलं होतं पेन्शन योजना असेल, नंतर आयुष्यमान कार्ड योजना असेल, तर या ठिकाणी 15 दिवसानंतर आता मार्गी लागत असून याची जे काही ज्येष्ठ नागरिक वाट पाहत होते त्याची प्रतीक्षा सुद्धा या ठिकाणी संपलेली आहे. कारण डायरेक्ट अंमलबजावणी या ठिकाणी सुरुवात झालेली आहे. आता तुमचा जो काही योजना आहे त्या योजनेचा GR सुद्धा या ठिकाणी काढण्यात आलेला आहे. आणि आता GR काढल्यामुळे ज्येष्ठांच्या अनेक तक्रारी, प्रलंबित मागण्या या ठिकाणी आता निकाली निघालेल्या आहेत. यामुळे शासनाच्या तिजोरीवर जरी भार पडला तरी ज्येष्ठाच्या कल्याणासाठी सरकार कटिबद्ध असल्याचं यावेळी या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. तुम्ही अगदी बरोबर ऐकलं. 15 ते 5 दिवसानंतर या ठिकाणी या योजनेचा GR या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी प्रकाशित केलेला आहे. परंतु या ज्येष्ठ नागरिकांना महत्वाचं म्हणजे 5 दिवसानंतर तुम्हाला ही योजना सुरू करण्यात येणारच आहे. पण या अंमलबजावणी या ठिकाणी सुरुवात होऊन थोडंसं बाकी आहे. पण 5 दिवसानंतर कदाचित या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून असा सुद्धा निर्णय या ठिकाणी घेण्यात येऊ शकतो. आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे आरोग्य आणि आर्थिक मदतीसोबतच ज्या ज्येष्ठ नागरिकांना मुले आणि मुली नीट सांभाळत नव्हते तर त्यांच्यासाठी सुद्धा सरकारने विशेष कायदेशीर संरक्षणची घोषणा सुद्धा या ठिकाणी करण्यात आलेली आहे. ज्यांची मुले त्यांना सांभाळत नाहीत त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यासाठी सरकारने कायदे सुद्धा या ठिकाणी आणण्यात आलेत आणि या कायद्याच्या अंतर्गत तुम्हाला या मुलावर कारवाई सुद्धा करण्यात तुम्हाला येणार आहे अशी माहिती सुद्धा सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी सांगण्यात आली आहे. आता ज्याचा औषधाचा उपचाराचा खर्च, दैनंदिन खर्च तुमच्यावर पडत होता आणि त्या ठिकाणी तुम्हाला उपचार कोण उचलत नसल्यामुळं कोणावरही तुम्हाला अवलंबून राहण्याची या ठिकाणी तुम्हाला वयस्कर आजी आजोबांना तुम्हाला गरज पडणार नाही. कारण सरकारच्या माध्यमातून असं देखील सध्या जाहीर करण्यात आलंय की सगळ्यात महत्वाचं म्हणजे सरकारने काय जाहीर करण्यात आले बघा, स्पष्टपणे सांगतो. सन्मानाने तुम्हाला जगण्यासाठी सरकारने दिलेला हा सगळ्यात मोठा आधार या ठिकाणी ज्येष्ठासाठी मानला जात आहे ते म्हणजे तुम्हाला पेन्शन देखील दिली जाणार आहे. महिन्याच्या महिन्याला तुमच्या खात्यामध्ये पेन्शन देखील या ठिकाणी जमा केली जाणार आहे. तुम्ही भरपूर दिवसापासून गेल्या कित्येक वर्षापासून या ठिकाणी पेन्शनचे देखील तुम्ही या ठिकाणी वाट पाहत होता. पण या सर्व योजना तुम्हाला पदरात पाडून घेण्यासाठी एक अत्यंत महत्वाचा अर्ज आणि काही महत्वाची कागदपत्रे सुद्धा या ठिकाणी लागणार आहेत. तातडीने तुम्हाला ही कागदपत्रे तयार करावी ठेवावी लागणार आहेत. आता हे तांत्रिक काम वेळेवर पूर्ण केल्याशिवाय तुम्हाला दर महिन्याला पाहायला गेलं तर 4500 रुपयाची पेन्शन किंवा मोफत उपचाराची सुविधा या ठिकाणी तुम्ही कागदपत्र नाही काढले तर तुम्हाला याचा लाभ घेता येणार नाही. शेजारचे ज्येष्ठ नागरिक तुम्हाला लाभ देतील, तुम्ही त्यांच्याकडे फक्त पाहत राहाल. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आता तुम्हाला नीट समजेल कोणते डॉक्युमेंट लागतात, कोणकोणत्या योजना निघालेत, तुम्हाला नेमकं काय करायचं आहे. त्यामुळे प्रशासकीय स्तरावर कोणकोणती प्रोसेस असते, कोणकोणते कागदपत्र तुम्हाला जमा करावे लागतात, तर याची सविस्तर माहिती व्हिडिओच्या माध्यमातून प्रत्येक आजी आजोबासाठी महत्वाची असणार आहे. आता बघा, सगळ्यात महत्वाचा दिलासा सरकारच्या माध्यमातून देण्यात आलाय तो म्हणजे मोफत उपचारासाठी एक विशेष कार्य सुद्धा या ठिकाणी काढण्यात आले आणि याचा निर्णय सुद्धा या ठिकाणी घेण्यात आलेला आहे. आणि तुम्हाला एकाच कार्डावर 5 लाख रुपयाच्या मोठ्या शस्त्रक्रिया असेल, ऑपरेशन असेल, हृदयाचे आजार असतील तर तुम्हाला ज्येष्ठ नागरिकांना या ठिकाणी संपूर्ण मोफत सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी केला जाणार आहे. तर सगळ्यात महत्वाचं याच्यासाठी सरकारने 40,000 कोटी रुपयाचा प्रचंड निधी या ठिकाणी विशेष मंजूर सुद्धा या ठिकाणी करण्यात आलेला आहे. त्यामुळे आता ज्येष्ठ नागरिकांमध्ये सर्वात आनंदाचं वातावरण या ठिकाणी निर्माण झालेलं आहे. तुम्हाला जर माहिती असेल तर शेतकऱ्यांचा कर्जमाफीचा प्रश्न कित्येक दिवसापासून प्रलंबित होता, त्याचा निर्णय सुद्धा या ठिकाणी घेण्यात आलेला आहे. त्यामुळे भरपूर शेतकरी अपात्र देखील झाले होते. परंतु बघा, आता सरकार तोच पैसा आता ज्येष्ठ नागरिकांकडे या ठिकाणी लावणार आहे. बघा, आता ज्येष्ठ नागरिकांचा फायदा या ठिकाणी व्हावा म्हणून महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून सुद्धा महत्वाचे निर्णय सुद्धा या ठिकाणी घेण्यात आले. आता बघा, सर्वांनी नीट बघा. आता त्यामुळे ज्येष्ठाला नक्कीच या योजनेचा फायदा होणार आहे आणि तुम्हाला या उत्पन्नाच्या अटीमध्ये
आता सगळ्यात अगोदर तुम्हाला उत्पन्नाची अट या ठिकाणी लावण्यात येत होती, ती आता उत्पन्नाची अट सुद्धा या ठिकाणी काढून टाकण्यात आली आहे. आणि ती आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे ज्या ज्येष्ठ नागरिकाचं वय कमी आहे त्यांना सुद्धा या ठिकाणी कोणकोणतं वयाची अट लावण्यात आली ते देखील तुम्हाला सांगणार आहे. त्याच्यानंतर ज्यांच्याकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड आहे, ज्यांचं जमीन 10 एकरापेक्षा कमी आहे, त्यांनासाठी या ठिकाणी 4,500 रुपये पेन्शनचा लाभ, ज्यांच्याकडे उत्पन्नाचं मोठे साधन आहे तर त्यांना या योजनेतून वगळण्यामध्ये येणार आहे, अशी माहिती सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी सांगण्यात आले. आणि तुम्हाला डायरेक्ट महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी महत्वाचे निर्णय सुद्धा या ठिकाणी घेण्यात आले. आता आपल्या महाराष्ट्रामध्ये पाहिलं तर टोटल 36 जिल्हे आहेत. 36 जिल्ह्यापैकी 14 जिल्ह्यामध्ये